आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सध्या पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू आहे आणि शेवटची तारीखही 30 मार्च आहे. फॉर्म भरणे प्रक्रिया ही तर सुरळीत चालणार आहे 30 मार्चपर्यंत. त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भरतीचा प्रश्न आहे. ही भरती होणार का लागलीच 30 मार्चनंतर? तर याबद्दल आपण सर्व माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. विद्यार्थ्यांना भरतीसाठी अजून किती वेळ मिळणार आहे? तयारीसाठी, ग्राउंड तयारीसाठी, लेखीसाठी, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, सध्या आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आचारसंहिता ही लागलेली आहे. आचारसंहिता लागलेली असल्यामुळे लोकसभा निवडणुकीमुळे व आचारसंहितामुळे पोलीस दलातील सर्वच घटक बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत. त्याचा परिणाम म्हणून मित्रांनो, पोलीस भरतीचे पुढील टप्पे राबवणे शक्य होणार नाही सध्या. त्यामुळे अद्याप पुढील जे काही नियोजन आहे ते पोलीस दलाने स्पष्ट केलेले नाही. कारण सर्व त्यांचं फोकस या ठिकाणी आचारसंहिता व लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त करण्यासाठी आहे. तर मित्रांनो, जून महिन्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्याच्या नंतर काही दिवसांनी भरतीचे पुढील टप्पे जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भामध्ये उमेदवारांना सविस्तर कळवण्यात येणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ सध्या 30 मार्चनंतर कोणतीही भरती संदर्भात हालचाल होणार नाही, एवढं आपल्याला ह्या गोष्टीवरून स्पष्ट लक्षात येते. तर ह्याचा फायदा असा आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमधील ग्राउंडची, लेखीची तयारी करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे आणि भरती देखील ही मित्रांनो मोठी आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी अगोदरच्या भरतीमध्ये लागले नाही, 100% ते विद्यार्थी या भरतीमध्ये लागणारच आहेत आणि त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, गोल्डन चान्स आहे. त्याच्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी जे तुम्हाला मिळालेला वेळ आहे, त्या वेळेकडे सध्या दुर्लक्ष करू नये. प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक वेळेचा फायदा घ्यावा, कारण वेळ तुम्हाला जास्त या ठिकाणी मिळणार आहे. थोडक्यात पाहूत मित्रांनो, भरती प्रक्रिया ही कशी होणार आहे. तर 30 मार्चपर्यंत कागदपत्रासह अर्ज नोंदणी सुरू राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला माहीतच आहे, उमेदवारांना एकापेक्षा जास्त अर्ज भरता येणार नाहीत. तसेच तुम्ही जेवढे काही उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, सर्व घटकांची एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे. सुरुवातीला 50 गुणांची शारीरिक चाचणी होईल. त्यानंतर शारीरिक चाचणीनंतर एका पदास 10 उमेदवार बोलावले जातील. पात्र उमेदवारांची 100 गुणांची त्या ठिकाणी लेखी परीक्षा होईल आणि शारीरिक आणि लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी लावण्यात येईल आणि शेवटचा टप्पा म्हणजे कागदपत्रे पडताळणीच्या नंतर तुमची अंतिम निवड यादी प्रसारित करण्यात येईल. या प्रकारची पोलीस भरतीची भरती प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो, या अजून तुम्हाला काही याबद्दल शंका असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि आपली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा.